चिकनच्या त्याच ग्रेव्ही खाऊन कंटाळा आलाय का? तर मग आज बनवूया अस्सल नवाबी थाटातलं हैदराबादी दम का मुर्ग. हे चिकन रश्श्यात शिजत नाही तर दमवर शिजवलं जातं आणि ही एक शाही नवाबी रेसिपी आहे. याची ग्रेव्ही इतकी दाट आणि चविष्ट असते की तुम्ही हॉटेलचं जेवण विसरून जाल. आता त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला आता 1 चमचा मीठ, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद आणि 1 लिंबाचा रस आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता ज्या भांड्यात आपल्याला चिकन करायचं ना त्यासाठी आपल्याला एकच भांडं घ्यायचं आहे. आता 1 कप दही आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा चिकन मसाला घालायचा आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि 1 चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. आता इथे आपल्याला 15 ते 20 काजू, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. काजूमुळे काय होतं, या ग्रेव्हीला एक छान दाटसरपणा येतो. ही पेस्ट पण आता यामध्ये घालून घ्यायची आहे. आता इथे मी 2 कांदे तेलामध्ये तळून घेतले होते. ते अशा हातानेच क्रश करायचे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. आणि हे जे तेल आहे ना ते कांदा तळलेलंच तेल आहे, त्यामुळे चिकनला फ्लेवर छान येतो, त्यामुळे हेच तेल घालायचं. आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरवे वेलची घालायची आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि पुदिन्याची पानं देखील आपल्याला घालायची आहेत, त्यामुळे फ्लेवर छान येतो. आता इथे मी दुधामध्ये केसर भिजत ठेवलं होतं, तेच हे दूध आहे, ते देखील यामध्ये घालायचं आहे आपल्याला. आता हे जे चिकन आहे ना ते आपल्याला हातानेच असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे काही मसाले घातले आहेत, दही घातले आहे, ते एकसारखं चिकनला सगळीकडे लागलं जाईल, त्यामुळे चांगलं असं हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायचं. आता हे चिकन आपल्याला 1-2 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे किंवा हे चिकन तुम्ही रात्रभर देखील मॅरिनेट करायला ठेवून देऊ शकता. आता जितके जास्त वेळ तुम्ही हे चिकन मॅरिनेट करायला ठेवणार ना तेवढी चव छान या चिकनला येते. इथे बघा आता चिकनला 2 तास मॅरिनेट करून झालेले आहेत. आता हे जे भांडं आहे ना ते डायरेक्ट आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही, खाली असा जाड तवा ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला हे भांडं आता ठेवायचं आहे. म्हणजे हीट जी आहे ना ती डायरेक्ट भांड्याला लागणार नाही आणि खाली जी ग्रेव्ही आहे ना ती जळणार नाही, म्हणून असं खाली तवा ठेवायचा आणि त्यावरती हे भांडं ठेवायचं आणि हे आता झाकून ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटांनी आता हे आपल्याला एकसारखं असं हलवून घ्यायचं, म्हणजे खाली जी ग्रेव्ही आहे ना ती लागणार नाही. आता यावरती आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आता इथे बघा 10 मिनिटानंतर चिकनला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही. आपण जे दही घातलेलं आहे ना त्याला जे पाणी सुटेल ना त्यावरतीच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. असं एकसारखं खालीवर करून घ्यायचं, म्हणजे चिकन खाली लागणार नाही. आता झाकण ठेवायचं आणि चिकन आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. आता चिकन शिजत आलं की त्यामध्ये अशी एक वाटी ठेवायची आणि त्यामध्ये हा गरम केलेला कोळसा ठेवायचा आहे आणि या कोळस्यावरती आपल्याला थोडंसं असं तूप घालायचं, त्यामुळे चिकनला छान असा एक स्मोकी फ्लेवर येतो. म्हणजे अगदी बाहेर जसं चिकन मिळतं ना त्याच पद्धतीचं हे चिकन होतं. इथे बघा आता छान असा स्मोकी फ्लेवर येईल या चिकनला आणि लगेचच झाकण लावायचं आहे. 5 मिनिटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर आता झाकण काढून बघूया. आता ही जी वाटी आहे ना ती काढून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे आपलं चिकन झालेलं आहे की नाही. अगदी हॉटेलसारखंच हैदराबादी दम का मुर्ग अशी रेसिपी तुम्ही घरी करू शकता आणि त्यासोबत गार्लिक नान तर अतिशय छान लागतील. जास्त काही भांड्यांचा पसारा न करता एकाच भांड्यात होणारी अशी ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा. ही हैदराबादी दम का मुर्गची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.